श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरीच करावा. वरील देवता या ठिकाणी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा म्हणजेच दुधाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. हे प्रत्येक सेवेकऱ्याने लक्षात घेतले पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे. पूजा मांडणी कशी बघा, वरील चित्रात दिल्याप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर पांढरी वस्त्र अंथरावे. लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याची जोड पाने ते आपल्यावर ठेवायचे आहे आणि जोड पानावर श्री गुरु पीठातून घेतलेले सिद्ध श्री यंत्र ठेवायचे आहे. आणि हे यंत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे. हे लक्षात ठेवा. यंत्र असो किंवा नसो तुम्हाला पूजा ही करायची आहे. दुसऱ्या जोडपानावर आपल्याला कुबेराचे प्रतीक म्हणून श्री गुरु पीठातून घेतलेले सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवायचे आहे. आणि तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेल्या तांबा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आंब्याचा ढाळा म्हणजे इंद्राचे प्रतीक म्हणून आपल्याला तो ठेवायचा आहे. आणि चंद्राचे प्रतीक म्हणून आपल्याला चंदनाचा भरीव गोल बनवायचा आहे. आणि हा भरीव गोल आपल्याला तांदळाने तुम्हाला हा भरीव गोल बनवायचा आहे. आणि ही मांडणी आपल्याला रात्री 11:45 पर्यंत करायची आहे. म्हणजे 12च्या अगोदर ही मांडणी आपल्याला करून ठेवायची आहे. हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे जर कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र नसेल तरी सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. कारण आपल्याला सुपारीवर ही पूजा करायची आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही ते सुपारीच्या जागेवर श्रीयंत्र ठेवू शकता आणि नसेल तर आपल्याला इथं सुपारी ठेवायची आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही श्रीयंत्र असो किंवा नसो आपल्याला पूजा करायची आहे. हे सर्वांनी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. नंतर आहे रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे आपल्याला चंद्रकिरणात ठेवायचं आहे. जेणेकरून चंद्र देवता शलाका स्वरूपात अमृताचा प्रसाद घेतात. आणि 12:30च्या पूजेच्या पाटासमोर 12:30 झाले की आपल्याला भरीव चौकोन मंडल करून त्या दुधाचं भांड ठेवून चारही देवतेंची हळदी कुंकू, पांढरी फुलं, अक्षदा, अष्टगंध वाहून पूजा करायची. आणि दुपारी तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व खालील प्रार्थना म्हणावी. ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. आणि दुधाचा नैवेद्य आपल्याला फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यायचा आहे असं सांगितलं जातं. आपल्याला बघा सेवा कोणत्या करायच्यात. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. पहिलं करायचं आहे स्वामी स्तवन. नंतर आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचा आपल्याला 11 माळा जप करायचा आहे. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ करायची. विष्णू गायत्री मंत्र 1 माळ. कुबेर मंत्र 1 माळ. 16 वेळा श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा आणि गीतेचा 15वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. ही अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. तुमच्याकडे केंद्रातील श्री नित्य सेवेचे पुस्तक असेल ना त्याच्यामध्ये हे मंत्र विभागामध्ये हे सर्व मंत्र तुम्हाला मिळून जातील. आणि तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तर तुम्ही युट्यूबवर जाऊन हे मंत्र लिखित स्वरूपात दिसतं तुम्हाला, ते तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा करायची आहे. लक्षात ठेवा. कोजागिरी पौर्णिमेचा सेवा करायला तुम्ही विसरू नका. ही सेवा 12 ते 12:30 या वेळी तुमची कंप्लीट झाली पाहिजे. आणि तुमची जर सेवा कंप्लीट झाली नसेल तर नैवेद्य 12:30चा दाखवल्यानंतर तुम्ही सेवा नंतर करू शकता. असं काही नाही की तुमची सेवा कंप्लीट झाली नाही तर काय करावे, नंतर तुम्ही सेवा करू शकता. श्री स्वामी